राहुल गांधींच्या स्वागताला सावरकरांच्या गाण्याची धून वाजवली गेली। जयोस्तुते श्री महन मंगले या गाण्याच्या धूननं राहुल गांधींचं स्वागत करण्यात आलं आणि हे स्वागत कुठे झालंय तर सेना भवनाबाहेर जेव्हा राहुल गांधी पोहोचले तेव्हा सावरकरांच्या गाण्याची धून वाजवण्यात आली। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये पोहोचली आणि शिवाजी पार्कवरच्या सभेनं या यात्रेचा आता समारोप होतो आहे आणि या प्रसंगी हे गाणं वाजवण्यात आलं। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, याला प्रतिकात्मक म्हणायचं, योगायोग म्हणायचं की आणखी काय म्हणायचं असा प्रश्न आता चर्चेत येऊ शकतो, काय नेमकं घडलं? चेतन सावंत यांच्यापर्यंत आपला आवाज कदाचित पोहोचत नाहीये। शिवाजी पार्कवरच्या सभेनं यात्रेचा समारोप होण्यापूर्वी जेव्हा स्वागत करण्यात आलं राहुल गांधींचं आणि त्यावेळी तिथे जी स्वागताची धून वाजवण्यात आली शिवसेना भवनाच्या परिसरामध्ये, त्यावेळी जयोस्तुते या सावरकरांनी लिहिलेल्या गीतानं त्यांचं स्वागत करण्यात आलं। आणि याविषयी अधिक आपण चर्चा करूया। सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल भातखळकर फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। अतुलजी, हा योगायोग म्हणायचा की प्रतिकात्मकता म्हणायची की काय म्हणायचं नेमकं? ज्या प्रकारे सध्या हे काही चित्र दिसतं आहे, राहुल गांधींच्या स्वागताला शिवसेना भवनाच्या परिसरामध्ये जयोस्तुते गाणं वाजवून त्यांचं स्वागत करण्यात येतं, कसं पाहता आपण या घटनेकडे? ही उद्धव ठाकरे गटाची केविलवाणी धडपड आहे की आपण हिंदुत्वाला सोडलं नाही, स्वातंत्र्य सावरकरांच्या विचारांना आपण सोडलं नाही, हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे। जयस्तुते गाणं त्या ठिकाणी लावलं तर राहुल गांधींनी अभिवादन केलं का स्वातंत्र्य सावरकरांना? उद्धव ठाकरेंना एवढंच जर का दाखवायचं होतं तर त्यांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की राहुल गांधी शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये येत आहेत, त्यांनी स्वातंत्र्य सावरकर स्मारकाला भेट दिली पाहिजे, स्वातंत्र्य सावरकरांना मानवंदना दिली पाहिजे। पण हे करण्याची उद्धव ठाकरेंमध्ये ताकद नाहीये आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी जयस्तुते गाणं लावण्याकरता याच्या सन्मानाकरता सावरकर त्याच्याकरता अपेक्षित हे नाहीयेत, लक्षात घ्या। आणि त्याच्यामुळे हा तद्दन ढोंगीपणा आणि केविलवाणी धडपड आहे। अहो, उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या खुर्चीच्या मोहापायी या काँग्रेसवाल्यांनी कधी हिंदुहृदय सम्राटांना जयंतीच्या दिवशी किंवा स्मृती दिनाच्या दिवशी साधं ट्विट सुद्धा केलेलं नाही अभिवादन करणार, तरी उद्धव ठाकरे आळीमिळी गुपचुळी करून बसले, ते केवळ आणि केवळ स्वतःच्या खुर्ची करता। आणि त्याच्यामुळे अशा ढोंगीपणाने काही होणार नाही, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं। धन्यवाद अतुलजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। हा एक प्रकारचा ढोंगीपणा आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिलेली आहे। सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, काय नेमकं म्हणायचं या प्रकाराला? हा योगायोग होता की अनावधानाने हे घडलं की जाणीवपूर्वक अशा प्रकारची धून वाजवण्यात आली राहुल गांधींच्या स्वागताला जयोस्तुते गाण्याची? काय नेमकं घडलंय, कसं पाहता आपण याकडे? भाजपाची बार्किंग ब्रिगेड काय विचार करते आणि काय बोलते याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, कारण या सगळ्यांच्या जिंदग्या भाटगिरी करण्यात बर्बाद झालेल्या आहेत। मुद्दा असा आहे की अमुक एका विचारधारेचा माणूस आहे आणि त्याचं अजून वेगळ्या विचारधारेच्या माणसाने स्वागत केलं असेल तर ते स्वागत नाकारायची काय गरज आहे? समजा मी हिंदू आहे आणि मुस्लिमाने माझं स्वागत केलं, किंवा मी आंबेडकरवादी आहे आणि गांधीवादीने माझं स्वागत केलं, तर काय मी ते स्वागत स्वीकारायचं नाही? मला वाटतं भाजपसारखा कट्टरपंथीवाद हा आम्हाला नाही तितकासा पटत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष हे एका कॉमन मिनिमम प्रोग्रामसाठी एकत्रित आलेले आहेत आणि तो कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे भाजपच्या हुकुमशाहीच्या विरोधात एकत्र येऊन लढणे आणि सर्व गोरगरीब जी जनता महागाई आणि बेरोजगारीने पिचलेली आहे
अशा जनतेच्यासाठी उभं राहाल. नाही, त्यामुळे निश्चितपणे ह्या ज्या गोष्टी सुषमाजी, आहेत, कॉमन त्याचं काही मिनिमम प्रोग्राम राजकारण वगैरे तर करण्यात- ठीक आहे, मात्र प्रश्न असा आहे की हे जाणीवपूर्वक करण्यात आलं, हे ठरलेलं होतं आधी राहुल गांधींचं असं स्वागत करायचं की ते आयत्या वेळी ही धून वाजली, काय झालं नेमकं? नाही, मला ती घटना काय घडली ती माहित नाही, पण मला असं म्हणायचंय की जरी ती जाणीवपूर्वक जरी वाजवली असली तरी त्याच्यात भाजपला इतकं म्हणजे उकळ्या फुटायचं काय कारण आहे? अरे ज्यांनी समजा एक सावरकरांना मानणारे लोक त्यांनी ती धून वाजून स्वागत केलं आणि एक गांधींना मानणारे लोक त्यांनी अशी धून वाजत असतानाही स्वागत स्वीकारलं, ही चांगली गोष्ट आहे ना. जो दोन विचारधारांचा मिलाप होत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे, तो संगम चांगला आहे. त्याच्यासाठी भाजपने एवढे काही म्हणजे स्वतः आक्रस्ताळेपणा करण्याची गरज नाही. ठीक आहे सुषमाजी, भाजपचा मुद्दा सोडून द्या, मात्र राहुल गांधी ज्याप्रमाणे सातत्याने सावरकरांवर ज्या प्रकारचं भाष्य करत आलेले आहेत, पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा वेळोवेळी सावरकरांच्या भूमिकेविषयी ते त्यांचे मुद्दे उपस्थित करत आलेले आहेत आणि असं असताना मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेकडून अशा प्रकारे त्यांचं स्वागत होणं, ह्याच्यामुळे चर्चांना एक वेगळं उदाहरण आलंय. म्हणजे हे जाणीवपूर्वक करण्यात येत नाही की काय, म्हणजे ह्याची गरज होती का मुळात? काही गरज नाही. एक लक्षात घ्या, भोंग्यांचं राजकारण करणारी माणसं किंवा एकूण विधानसभा लोकसभांना तिकीट देताना ठरवून मुस्लिम बॅन असं म्हणणारी भाजपा मतांच्या राजकारणासाठी जेव्हा अगदी मोदीजी स्वतः मस्जिदीमध्ये जाऊन नमाजी टोप्या घालून तिकडे गळाभेटी घेतात किंवा आशिष शेलार सारखा माणूस मुझे आशिष कुरेशी कहलाने में फक्र है म्हणतो, तर त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये काही विसंगती वाटत नाही का? असं आहे की भाजप निश्चित सुषमाजी, त्यावेळी आम्ही आशिष शेलारांना सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. नाही, आमचं म्हणणं हे आहे की या सगळ्यांमध्ये भाजपाने फार लोड घेण्याची गरज नाही. भाजपाला लोडच घ्यायचा असेल आणि भाजपची जी बार्किंग ब्रिगेड आहे, ज्यांना भाटगिरी करण्यासाठीच ठेवलेलं आहे, अशा बार्किंग ब्रिगेडने जर फार लोड घ्यायचा असेल तर आता जे काही इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय झालाय त्याचा लोड घ्यावा. त्या इलेक्ट्रॉल बॉन्डसाठीचा जो घोटाळा झालाय त्याच्यावरती जरा तोंड उचकटावीत आणि त्यावर बोलावं. उगाच शिव्याकडीला उतरण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, भाजपने एवढे खुश होण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे देत आहेत. कोणी कशा पद्धतीने स्वागत करावं, वेगवेगळ्या विचारधारा आपापल्या पद्धतीने स्वागत करू शकतात अशी सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. धन्यवाद सुषमाजी, आपण पुढारी न्यूजला दिलेल्या